भारत हा विनाशी राज्यांचा अविनाशी संघ आहे. अरे लोडेड आहे वाक्य. विनाशी राज्यांचा, राज्य जे आहे त्यांचा विनाश होऊ शकतो, हम्म. पण त्याचा अविनाशी संघ आहे. देश आपल्याला म्हणल्यानंतर, भारत म्हणल्यानंतर जे डोळ्यासमोर दिसतं ना, जो नकाशा, वो चेंज नाही होने वाला. आपल्याला अधिकारांविषयी माहिती आहे, पण अधिकारांमध्ये पण त्यातल्या त्यात काय माहिती आहे, तर मला भाषण स्वातंत्र्य आहे आणि मी स्वतंत्र आहे, ह्याच्या पलीकडे आपल्या जाणीवा नाही आहेत. मग आपल्याला फक्त स्वतःचेच अधिकार माहिती आहेत, समोरच्याचे अधिकार आपल्याला माहिती नाही आहेत. म्हणजे आपल्या ह्याचा उपभोग घेता घेता स्वातंत्र्याचा स्वैराचार कधी होतो हेच मुळामध्ये लक्षात येत नाही. देश हा मोठा आहे. राष्ट्राची निर्मिती का झाली? मग ब्रिटिश कशासाठी आपल्याला हाकलून लावायचे होते? का? आदर्श राष्ट्र बनायचंय, बरोबर आहे का नाही? आदर्श राष्ट्र बनायचंय का आपल्याला पक्ष मोठे करायचे? नाही, राष्ट्र मोठं करायचंय. मग राष्ट्र मोठं करत असताना मी जर का असं म्हटलं की बाबा मी काहीतरी खाईन ते फक्त माझ्या पायाकडेच जाऊ दे, जर का म्हणलं माझा फक्त उजवाच पाय मोठा होऊ दे म्हणल्यावर हा बारीक होईल ना, असं नाही ना करता येत. शरीर किंवा इतर, हे शरीर आहे, राष्ट्र पण एक शरीर आहे. सगळीकडे सगळ्या गोष्टी जाणं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. केंद्राचा रोल फार मोठा आहे, प्रत्येक वेळेस केंद्राचा रोल मोठा आहे. उसको बायपास करके जा ही नाही सकते. म्हणजे ते थोडक्यात तुम्ही जे सुरुवातीला उदाहरण दिलं तसंच झालं ना, काय? की बाबा म्हणतात की नाही नाही हो, हो. आमच्याकडे सगळं ह्यांनी डिसिजन घेऊ दे, घेऊ दे. तुम्हाला वाटेल ते करा बुवा. हो, 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 आणि हो. मग वाटेल ते केल्यावर असे डोळे हे डोळे- करतात, मग बस, आपण वाटेल ते बस, करूच बस, शकत नाही. हे अगदी भारी होतं. असंच, अगदी असंच. जरी सूची दिलेली असली तरी सुद्धा बिग ब्रदर इज ऑलवेज वॉचिंग यू. हॅलो, नमस्कार. मी ओमकार. आणि मी सावनी. नागरिकशास्त्राच्या या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. उजळणीचा हा एपिसोड आहे. जे लोक पहिल्यांदा नव्याने बघता आहेत, नागरिकशास्त्र काय आहे, उजळणी काय आहे तुम्हाला माहीत नाही, तर त्यासाठी सांगतो. आपण नवीन हे चॅनल सुरू केलं आहे अमुक तमुकच्या अंडरच, ज्यामध्ये आपण सगळ्या नागरिकशास्त्राच्या कॉन्सेप्ट्स जो आपण ऑप्शन म्हणून टाकला होता शाळेत विषय, त्या परत एकदा रिव्हिजिट करून त्याचा आपल्या आयुष्यातला काय रेलेव्हन्स आहे, ते आपल्यासाठी कसं महत्त्वाचं आहे आणि किती जास्त आपला डेली लाईफमध्ये त्या विषयासोबत संबंध येतो. जे इतकं बारीक पुस्तक किंवा काही पानं होती आपल्यासाठी ती अभ्यासामध्ये, तर त्याचा किती आपल्या जास्त आयुष्याचा त्याचा रोज संबंध येतो हे समजून घेण्यासाठीचा हा सगळा प्रयत्न आहे. तर त्यातला हा जो फॉर्मॅट आहे उजळणी, त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करतो. येस, आणि उजळणी फॉर्मॅट पण ह्याच्यासाठी आहे की आपण जरी लेक्चर्स वगैरे अटेंड केली तरी परीक्षेच्या आदल्या दिवशी घरी बसून आपला मित्र आपल्याला जे शिकवतो ते जितकं लक्षात राहतं तितकं बाकी कधीच लक्षात राहत नाही. आणि त्यामुळे हा उजळणी फॉर्मॅट आहे जिथे आपण कम्फर्टेबली आपापल्या घरच्या काउचवर बसून आपला मित्र सोबत आहे आणि तो मित्र आपल्याला आपले विषय समजवणार आहे. तर आज कोण मित्र आहे आपल्या बरोबर? तर आपल्या सोबत आहेत अरुणराज जाधव सर. त्यांना बऱ्याच लोकांनी अमुक तमुकचा आधी आपण एक एपिसोड केलेला, द अमुक तमुक शोचा, ज्याच्यामध्ये UPSC आणि MPSC या परीक्षांबद्दल बोललेलो. त्या एपिसोडमध्ये सगळ्यांनी सरांना पाहिलंच असेल. याशिवाय गेली 8 ते 10 वर्ष म्हणजे ऑलमोस्ट एक दशक सर UPSC आणि MPSCच्या मुलांना इंडियन पॉलिटी आणि अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिक्स शिकवत आहेत. आणि याचसोबत सरांनी ऑलरेडी आधी गव्हर्नमेंट सोबतही काम केलेलं आहे. म्हणजे फक्त नागरिक नाही, तर आता नागरिकचं जे दुसऱ्या बाजूला असतं त्या दुसऱ्या बाजूचं पर्स्पेक्टिव्ह सुद्धा आज आपल्याला मिळणार आहे. येस. तर विषय काय आहे आजचा? कमरोल. तर आधी वेलकम अरुणराज सर. थँक्यू. अरुणराज सर आमचे असे हक्काचे आहेत. आम्ही असं काही वाटलं की हे आपल्याला गप्पा मारायच्या, डिस्कस करायचं आहे, तर आम्ही लगेच त्यांना फोन करतो आणि ते लगेच प्रेमाने येतात अमुक तमुकसाठी. तर थँक्यू फॉर कमिंग. थँक्यू बोलवल्याबद्दल. उजळणी आणि नागरिकशास्त्राचा जिव्हाळ्याचा विषय आहे. म्हणजे सुरुवातीला ते इंट्रोडक्शन जे होतं तुमचं, म्हणजे हे तर मी रोजच बघतो विद्यार्थ्यांना ज्यावेळेस शिकवत असतो त्यावेळेस. फार चांगला उपक्रम आहे हा, स्तुत्य उपक्रम आहे. सगळ्यांना कळायला पाहिजे. नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र समजून घेणं फार गरजेचं आहे, आयुष्यात फार गरजेचं आहे. येस, थँक्यू. याच्या आधीच्या एपिसोड्समध्ये म्हणजे ज्यांनी पाहिले असतील एपिसोड, काय काय डिस्कस केलं हे सांगतो. आपण लोकशाही म्हणजे काय, समाज का महत्त्वाचा आहे, याबद्दल काही अंगाने चर्चा केली, काही ते एपिसोड झाले. आणि आज आपण
म्हणजे गेल्या एपिसोड्स पर्यंत आपण असा साधारण अंदाज घेतला की लोकशाही पद्धतीची सिस्टम आपण स्वीकारली आहे, आपण एका डेमोक्रेसीमध्ये राहतो. पण ज्या पद्धतीची डेमोक्रेसी आहे की जिथे आपल्याकडे केंद्र सरकार आहे, राज्य सरकार आहे आणि तिथे दोन्हीचं वेगवेगळ्या पद्धतीनं शासन चालतं पण एकत्रित शासन चालतं. हम्म, हम्म, तर नक्की काय आहे बाबा ते? तर हम्म. सेंटर काय आहे आणि स्टेट काय आहे हे म्हणजे जरा क्लिष्ट वाटू शकतो, पण तो क्लिष्ट विषय सोपा करून सांगायला आज आपल्याकडे Yes, अरुण yes. सर आहेत. तर तिथपासूनच सुरू करूयात की हा हा म्हणजे ह्याला अशी आम्ही टर्म शोधली बरं का, आणि हा त्याला असं फेडरलिझम वगैरे काहीतरी टर्म आली. होय 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 आणि मग आम्हाला आणि वाटलं की ऐकूनच भीती वाटायला लागली. असं झालं की अरे बाप रे. आपल्याला फेडरल बँक माहितीये फक्त दिसतं रस्त्याने येता जाता किंवा त्याच्या फेडरर माहितीये. फेडरर पण माहिती बरं मराठीमध्ये जर का सोपं करून सांगायचं हा. म्हणलं फेडरलिझम तर त्याला संघराज्यवाद आपण म्हणू शकतो. इझम आला म्हणजे तो वाद आला. फेडरलिझम हा संघराज्यवाद आहे. मग अजून त्याला सोपं जर का करायचं असेल तर फेडरलिझममध्ये अपेक्षित हे आहे की सत्तेचं विकेंद्रीकरण. इट इज डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर त्याला आपण हम्म. असं म्हणतो. म्हणजे सत्ता असते ती एका ठिकाणाहून कुठेतरी तिचा सेंटर असतो आणि ती तिथून प्रत्येक ठिकाणी डिस्ट्रीब्यूट होते. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जाणं जे आहे ती सत्ता त्याला फेडरलिझम म्हणतात. उदाहरणार्थ जर का आपण आपल्यापुरतं जर का बोलायचं म्हणलं, भारतात केंद्रात सरकार आहे, राज्यात सरकार आहे, महानगरपालिका आहे, जिल्हा परिषद आहे, हो. पंचायत समिती आहे. हे डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर आहे आणि प्रत्येकाचा रोल आहे तिथं दिलेला. प्रत्येकाचा रोल आहे. प्रत्येकासाठी ठरवून दिलेल्या गोष्टी आहेत आणि त्या गोष्टींमध्ये जो कोणी वरती आहे तो वरती, जो कोणी वरच्या वरती 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 आहे तो कोणीही त्याच्यामध्ये शक्यतो घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत नाही. प्रत्येकासाठीचं जे काही वर्तुळ आहे, जो काही चौकोन आहे प्रत्येकासाठी ठरवून दिलेला, त्याच्यामध्ये कोणीही घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत नाही अनलेस अँड अंटिल तशी परिस्थिती निर्माण होत नाही. की बाबा आता वाटतं माहिती असतं ना, घरामध्ये एक मोठा भाऊ आहे, एक छोटा भाऊ आहे, तर प्रत्येकासाठी तू तुझ्या पद्धतीने कर. पण ज्यावेळेस छोटा भाऊ काहीतरी गडबड होते लक्ष, त्यावेळेस मोठा भाऊ अधिकारवाणीने सांगतो अरे भावा हे चुकतंय, अरे दादा हे चुकतंय. मग ते त्यावेळेस पण फेडरलिझम म्हणजे अगदी सोपं, सत्तेचं विकेंद्रीकरण. दोन गोष्टी असतात. एक असतं केंद्रीकरण, म्हणजे सगळं मलाच पाहिजे, मला पाहिजे, मला पाहिजे, मला पाहिजे, हे केंद्रीकरण झालं. म्हणजे जसं घरातले सगळे निर्णय वडीलच घेतात. हे केंद्रीकरण असतं. हे केंद्रीकरण. पण ज्या दिवशी कुठं बाहेर फिरायला जायचं का, कुठं जायचं सांगा ना कुठं जायचं, हे विकेंद्रीकरण म्हणू शकतो आपण त्याला, म्हणू शकतो. स्पेसिफिक नाही पण विकेंद्रीकरण झालं. सबको पूछ लिया, सगळ्यांना ऑथॉरिटी दिलेली आहे ह्याच्यामध्ये, बाबा तू सांग असं. ओके. असं हे सोपं फेडरलिझम आहे. आता आपण राज्य सरकार, केंद्र सरकार हे बघतो. म्हणजे बऱ्याचदा न्यूजपेपरमध्ये पण ते असं असतं ना की राज्याची म्हणजे राज्याचं काहीतरी एक असतं आणि मग केंद्राचं काहीतरी वेगळं म्हणणं असतं वगैरे वगैरे वगैरे. तर एकतर म्हणजे लोकशाहीमध्ये राहतोय तर या पद्धतीची समजा आपण सत्ता स्वीकारली की या पद्धतीचं शासन आपल्याकडे होणार, तर हे समजून घेण्याची काय गरज आहे? म्हणजे नाही समजलं तर काही फरक पडेल का? केंद्राचं काय काम आहे, राज्याचं काय काम आहे? मुळामध्ये संपूर्ण नागरिकशास्त्र जे आहे आणि त्या नागरिकशास्त्रामध्ये दिलेली प्रत्येक टर्म हे समजून घेणं फार गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला अधिकारांविषयी माहिती आहे, पण अधिकारांमध्ये पण त्यातल्या त्यात काय माहिती आहे, तर मला भाषण स्वातंत्र्य आहे आणि मी स्वतंत्र आहे, ह्याच्या पलीकडे आपल्या जाणीवा नाही आहेत. मग आपल्याला फक्त स्वतःचेच अधिकार माहिती आहेत, समोरच्याचे अधिकार आपल्याला माहिती नाही आहेत. म्हणजे आपल्या ह्याचा उपभोग घेता घेता स्वातंत्र्याचा स्वैराचार कधी होतो हेच मुळामध्ये लक्षात येत नाही. म्हणजे फार पातळ नाही, जाड लाईन आहे स्वातंत्र्य आणि स्वैराचारमध्ये. ते म्हणतात पातळ लाईन आहे पण खूप जाड आहे. ह्या सगळ्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. केंद्रामध्ये काय चालतं, राज्यामध्ये काय चालतं, त्यांच्याकडे कोणते विषय आहेत, राज्याकडे कोणते विषय आहेत, कुठल्या विषयावरती किंवा काय चर्चा चालू आहे, ती चर्चा चालू असताना नेमका दोष कोणाला द्यायचा, नाहीतर वड्याचं तेल वांग्यावर, असं नको व्हायला आपल्याला. ते तशी सगळी गडबड होते. आणि त्याचं उदाहरण असं सांगता येऊ शकतं की बाबा घरामध्ये जर का आई आहे, घरामध्ये वडील आहेत, मोठा भाऊ आहे, कोणाकडे काय मागायचं हेही समजलं पाहिजे, कोणाकडे काय हट्ट करायचा समजला पाहिजे. नाहीतर परत तिथं वेगळीकडं मागायचं, जिथं मागायला पाहिजे तिथं नाही मागायचं आणि मग ते गडबड सगळी होऊन जाते. म्हणून हे माहिती असणं फार गरजेचं आहे. आणि आपल्या इथं आजूबाजूला सध्या खूप साऱ्या घटना पण घडताना आपण बघतोय. म्हणजे अगदी लार्ज स्केलवरती त्या घडताना दिसत आहेत, मास लेवलवरती त्या घडत आहेत. मग तिथं सुद्धा समजलं पाहिजे की बाबा हे नेमकं कोणाकडे घेऊन जायला पाहिजे, हा विषय कोणाचा आहे, कोणाशी बोललं पाहिजे, कोणाशी भांडलं पाहिजे, हे कळायला पाहिजे. कारण की अल्टिमेटली हे तेच आहे ना, मूलभूत अधिकार म्हणजे काय की हे रिस्ट्रिक्शन्स आहेत एका पद्धतीचे, शासन संस्थेवरती टाकलेले रिस्ट्रिक्शन्स आहेत की बाबा हे ह्याचं वर्तुळ आहे, हे भारतीय नागरिक जो कोणी आहे आपल्या इथला, त्यातला आम्ही एक वर्तुळामध्ये बसवलेलं आहे, त्याच्या वर्तुळात कोणीही घुसू नका, त्याला खेटायलाही जाऊ नका,
आणि त्याला काहीही करू नका. प्रत्येकाचं हम्म. स्फिअर वेगवेगळं आहे हा. बरोबर. आणि हे मान्य करणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून हेही समजून घेणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. हम्म. जोपर्यंत आपल्याला समजणार नाही ह्या सगळ्या गोष्टी, तर तोपर्यंत आपण आपल्याच अज्ञानामध्ये सुखी असणार आहे. मला माहिती आहे, नाही माहिती आहे. हम्म. म्हणजे अज्ञानात सुख आहे हे डॉक्टरशी बोलताना चांगलं आहे. नागरिक शास्त्रामध्ये ते खूप वाईट आहे. हे खूपच इंटरेस्टिंग पर्स्पेक्टिव्ह आहे हा. कारण ना माझ्या घराच्या समोर रस्त्याचं काम निघालंय. हां. तर मला माहीतच नाही ह्याची कंप्लेंट कोणाला करायची. म्हणजे केंद्र सरकारला शिव्या द्यायच्या, लोकल बॉडी गव्हर्नमेंटला द्यायच्या, का आमदाराला म्हणून त्याच्याकडे तक्रार करायची, का काहीच नाही करायचं. मला हे कळतच नाही. त्याच्यामुळे मग मी सरसकट सगळ्यांना शिव्या देत जातो आणि कुणीच माझ्या कामाचे नाही म्हणून मी काहीच करत नाही. अगदी, अगदी. तसंच होतं. माहिती नाही आहेत ना विषय कुठे-कुठे आहेत. म्हणजे शाळेमध्येच होतं आपल्याला फक्त सूची, हो. संघ सूची, हा. ऑब्लिक केंद्र सूची, ऑब्लिक त्याला आपण म्हणायचो युनियन लिस्ट. हो. नंतर होती दुसरी राज्य सूची, ऑब्लिक स्टेट लिस्ट आणि शेवटची होती कन्करंट लिस्ट, ऑब्लिक समवर्ती सूची. पण आपण अगोदरच्या एपिसोडमध्ये बोललो होतो. आजही परत ते गाईडमुळं सगळा गोळ झाला. ते समजून नाही घेतलं आणि एकूणच जर का आपली इथं परिस्थिती बघितली, गावाकडच्या मुलांना कदाचित ह्या गोष्टी अजून जास्त चांगल्या पद्धतीने माहिती असतील. कारण की त्यांना प्रत्येक वेळेस गव्हर्नमेंटचं जे कुठलं ऑफिस आहे तिथं जायचं आहे, तिथं जाऊन प्रमाणपत्र काढायचं आहे, शेती हम्म. संदर्भातले कामं करायची आहेत, म्हणून त्यांना थोडंफार ॲटलिस्ट कोणाकडे कशासाठीची दाद मागायची हे तर माहिती आहे. पण आपल्या आजूबाजूला जे दिसतं तिथं लक्षातच येत नाही नेमकं जायचं आहे कोणाकडे, हम्म. रस्ता कोणता आहे, कुणाचं काम आहे. म्हणून आपण मग जिथं जिथं शक्य आहे, जिथं जिथं ओळख निघेल त्या प्रत्येकाकडे त्याची कंप्लेंट करत निघतो. हो. आणि शक्यतो आपण त्याची सुरुवात वरपासून करतो. हो. वरचा माझ्या ओळखीचा आहे म्हणून आपण ती हो. सुरुवात करतो. पण काम छोटं असतं आणि तिथल्या तिथं ते समजून जाण्यासारखं असतं किंवा तिथल्या तिथे निपटून जाण्यासारखं असतं. पण हे माहीत नसल्यामुळं असा तो असा 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 रोड होतो हो. सरळ असताना पण. मग ते चुकतच जातात गोष्टी. येस. आता हे सगळं तर किती कन्फ्युजिंग आहे नाही का? हां, हे हे खरं आहे. कन्फ्युजिंग करण्याची काय गरज होती? एकच गव्हर्नमेंट असतं तर काम सोपं नसतं का झालं? हे 2-2 वेगवेगळ्या गव्हर्नमेंट असण्याची काय गरज? राज्याची वेगळी, देशाची वेगळी. मॅडम एकच गोष्ट असणं खरं तर प्रॉब्लेमॅटिक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या. एकच जर का असेल म्हणजे आता जसं मी म्हणलं सुरुवातीला केंद्रीकरण आणि एक विकेंद्रीकरण आहे. हो. केंद्रीकरण जर का असेल सगळे विषय तिथंच येतील, तिथंच येतील, तिथंच येतील. घरामध्ये जर का आपण पण बघितलं वडिलांना जर का म्हणलं सपोज आई हाऊसमेकर आहे, वडील कमवतायत, घरात खर्च वगैरे सगळं वडिलांच्या हातामध्ये. आपण जर का त्यांच्याकडे गेलो नळाला पाणी नाही आलं, ते त्यांनाच सांगितलं. तुम्ही लाईट बिल नाही भरलं, त्यांनाच सांगितलं. भाजीपाला पण नाही आणला, त्यांनाच सांगितलं. शेंगदाण्याचं कूट पण नाही आहे, त्यांनाच सांगितलं. बरोबर आहे का नाही? बिलं नाही भरले, त्यांनाच सांगितलं. कपडे घ्यायचे, त्यांनाच सांगितलं. मोबाईल घ्यायचा, त्यांनाच सांगितलं. ते किती दिवस ऐकतील? ते एक मीच सगळं बघू का? म्हणजे मी कामाला जाऊ का हे सगळं बघू? आता कुठ पण मीच बघू का? हा म्हणजे हा. नाही तो येते का? म्हणजे तो प्रश्न तिथं त्या पद्धतीने सोडवणं गरजेचं आहे. म्हणून हे आपल्या इथं डिस्ट्रिब्युशन ऑफ पॉवर आहे. खरं तर ही खूप चांगली गोष्ट आहे. ज्याला त्याला म्हणजे आता तुम्ही पण बघा ना, इंटरव्ह्यू घ्यायला 2 जण बसलाय. एक जण बसू शकला असता का? हम्म. हो, बसू शकला. पण दोघं का बसलेलो आहोत? ज्यावेळेस 2 जण होतात, 3 जण होतात, तर नवनवीन काहीतरी गोष्टी येतात. प्रत्येकाचा रोल आहे. प्रत्येकाला काही ना काहीतरी एक स्वायत्तता दिलेली आहे. त्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि तो त्याच्या त्या चौकोनामध्ये राहून त्या पद्धतीने काम करत असतो. आणि मूळ आपलं सगळी गोष्ट एकच आहे. म्हणजे घटना ही जर का बघितली त्याचं वर्तुळ एक मोठं आहे बघा. त्याच्या आत मग केंद्र आहे सगळ्यात मोठं. त्याच्या खाली मग राज्य आहे. मग आपण सगळे बारके सगळे येतो. एकच वर्तुळ आहे. पण प्रत्येकाची बाकीची वर्तुळं वेगवेगळी आहेत. सगळं वेगवेगळं आहे. आणि जर का एकाच ठिकाणी केलं तो पागल होणार आहे. भाई क्या देखेगा वो? आणि जर का एकाच्याच हातामध्ये सगळ्या गोष्टी झाल्या तर त्याच्यात दोन शक्यता आहेत. एक काय? त्याला खूप भारी वाटेल. खूप भारी वाटेल. बरोबर आहे? किंवा 2 सगळाच गोंधळ होईल. दोन्ही रिस्क आहे. दोन्ही रिस्क आहेत ना. मग ती रिस्क नाही घेतलेली आपल्या इथं. आपल्या इथं म्हणजे चांगलं केलंय. पॉवर्स जे आहेत ते डेलिगेट केलेले आहेत आणि ह्याची सुरुवात बेसिकली सायमन कमिशन जे आलं होतं, सायमन गो बॅकवालं सायमन कमिशन हो. जे होतं, तिथपासून ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात झालेली आहे. हो. डिस्ट्रिब्युशन वगैरे जे आहेत. तिथून हो. आलेलं आहे ना. आपण जे चांगलं आहे जगभरातलं म्हणजे आपण आपली ज्यावेळेस घटना पण ज्यावेळेस बघतो, तर खूप साऱ्या देशांच्या घटनांचा अभ्यास करून आपण आपली घटना बनवलेली आहे. म्हणून ते
केंद्र वेगळं आहे, राज्य वेगळं आहे, महानगरपालिका आपल्या इथं वेगवेगळ्या आहेत. आणि मुळात देश एवढा मोठा आहे. केवढं आहे ते, म्हणजे तिथून कन्याकुमारी खालची आपली आणि वरती काश्मीरपर्यंत एक, इकडचा पंजाब आणि इकडं नॉर्थ ईस्ट, अष्टलक्ष्मी म्हणूयात आता, अष्टलक्ष्मी एवढा पसार आहे. भाषा वेगळ्या, खाणं वेगळं. इथल्या इथं आपल्या इथं बोलीभाषा बदलते. हम्म. पुण्यापासून 30 किलोमीटर इकडं जा ना तुम्ही हिंजवडीच्या पलीकडं, हो. भाषा चेंज होते ना. हो. इकडं खेडकडं जावं, तिकडं अजून वेगळे, रांजणगावकडं जावं अजून वेगळे, इकडं कात्रजच्या पलीकडे तुम्ही जावं, तिकडं अजून वेगळे. भाषा बदलते, खाण्याची पद्धत बदलते, सगळ्या गोष्टी बदलतात. मग ह्या एवढ्या देशाला जर काही एकसंध ठेवायचं आहे तर कुठं ना कुठं प्रत्येकाचं मत विचारात घेणं गरजेचं होतं, प्रत्येकाला हम्म. प्रतिनिधित्व देणं गरजेचं होतं. बरोबर आहे. आणि म्हणून आपल्या इथं हे 2, 3 वगैरे ही जी पद्धत आहे ही केलेली आहे. हम्म. आणि त्याचं समर्थन पण केलेलं दिसून येते की बाबा का इक्वल नाही जरी देता आलं तरी किमान प्रतिनिधित्व तरी द्या. हम्म. इक्वल हा शब्द बरोबर आपण आहे. बाजूला ठेवू, बरोबर आहे, पण प्रतिनिधित्व तरी असलं पाहिजे. म्हणून हे आपल्या इथे आहे की हम्म. केंद्र वेगळं आहे, राज्य वेगळं आहे आणि परत मग खाली अजून स्थानिक स्वराज्य स्थानिक संस्था. स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. प्रत्येकजण मागणारे आणि ते म्हणजे हम्म. सबको लागतंय, मला विचारलं पाहिजे हे प्रत्येकाला वाटतं. हम्म. आणि मला विचारलं नाही, मी त्या निर्णय प्रोसेसमध्ये जर का नसेल तर मी त्याच्यात चुका शोधायला लागतो. पण मी जर का त्याच्यात होतो सुरुवातीपासून म्हणल्यावर मला त्याला काय बोलता येत नाही, मी होतो ना त्याच्यात. मला या सगळ्यात एक खूप इंटरेस्टिंग वाटतं की जरी पॉवरचं डिव्हिजन आहे ना, हा. म्हणजे जरी हे काम तुझं करायचंय, हे काम मी सांभाळणार आहे, हा. किंवा कामाचं जर डिव्हिजन केलंय, तरी सगळ्यांचा अल्टिमेट गोल एक आहे. एक आहे. म्हणजे सगळेजण एका अल्टिमेट गोलसाठी काम करतायत, पण म्हणजे कामाचं डिव्हिजन आहे. आता पुस्तकात पण ना, आता माझ्याकडे पुस्तक आहे, हा. जे लोक पहिल्यांदा बघतात त्या लोकांना मी सांगतो की आपण नागरिकशास्त्राची पुस्तकं एरवी चाळतो. आता ते जे पुस्तक आहे ते आम्हाला ऑनलाईनच मिळालं, म्हणून ते ऑनलाईन रेफर करतो आहे. तर त्यातला एक संविधानातील तरतुदी म्हणून चॅप्टर आहे. त्यात एक सुंदर पॅसेज आहे, तो वाचतो. देशाची अखंडता आणि एकात्मता बळकट करण्यासाठी संविधानकारांनी संघराज्य पद्धती स्वीकारली. त्याद्वारे प्रादेशिक विविधता व राज्यांची स्वायत्तता कायम ठेवूनही एकात्म राष्ट्र निर्माण करण्यासाठी केंद्र शासनाच्या हाती व्यापक अधिकार दिले. सर्व देशवासियांसाठी संविधानाने एकच नागरिकत्व दिले. घटक राज्याचे असे वेगळे नागरिकत्व कोणालाही नाही. एकेरी नागरिकत्वामुळे आपले राष्ट्रीय ऐक्य दृढ झाले आहे. संविधानकारांनी पूर्ण देशासाठी एकात्म न्यायव्यवस्था तयार केली. त्यामुळे तालुका पातळीवरील न्यायालयांपासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत सर्व देश जोडला गेला. आणि असं बरंच काय हा. काय हा. काय. हा. तर ते हे आता न्यायव्यवस्थेचं मला खूप इंटरेस्टिंग वाटतं की हम्म. आपल्याकडे असं खालपासून सुरू करत 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 वर जात आहे. तर हा. मगाशी तुम्ही जे अमेरिकेचं उदाहरण दिलं, हा. मध्यंतरी सगळ्या लोकांनी केलेलं ना हवा की अरे काही काही स्टेट्स मध्ये तिकडे अबॉर्शन काढून टाकलं. हा आपल्याला भारतात कल्पनाच नाही करतात की अरे एका राज्यामध्ये वेगळा नियम आहे, दुसऱ्या राज्यामध्ये वेगळा नियम आहे. हम्म. 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 सुप्रीम कोर्ट तिथलं एका राज्यासाठी वेगळं म्हणतंय, इथे वेगळं म्हणतंय. बरोबर आहे. तर आता फक्त ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपण अमेरिकेशी तुलना करतोय, कारण एकतर जुनी डेमोक्रेसी आहे म्हणून म्हणा, किंवा हे असे फरक दिसत आहेत म्हणून म्हणा. बरोबर आहे. पण भारत आणि अमेरिकेचं फेडरलिझम किंवा संघराज्य यात काय फरक आहे, किंवा गव्हर्नमेंट मध्ये काय फरक आहे? म्हणजे थोडं त्याला अजून असं बघूयात. 1789 काहीतरी अमेरिका स्वतंत्र झाला, त्याने स्वतःची रिटर्न कॉन्स्टिट्यूशन बनवली, तसा तो पहिला देश. बरोबर आहे. त्यांची घटना जी आहे ना 4,000-4,500 शब्दाची आहे फक्त. 4,000-4,500 शब्द आहेत. भारताची जवळपास आता माहिती आपण मोजच बसावं लागतील आपल्याला किती शब्द आहेत काय आहेत वगैरे. पेपरला त्याच्यापेक्षा जास्त शब्दाचे निबंध आहेत. हा ना, म्हणजे आपली त्याच्यापेक्षा फार मोठी घटना आहे, विस्तृत घटना आहे. हा पहिला बेसिक फरक आहे त्याच्यामध्ये त्यांचा नाही याचा. त्यांची इथं प्रत्येक राज्य स्वतःची घटना बनवतंय, प्रत्येक राज्य स्वतःची घटना बनवतंय, आणि देशाची जी घटना आहे त्याच्यापेक्षा त्यांच्या राज्याच्या घटना मोठ्या आहेत. बरोबर आहे. आपल्या इथं तसं नाही. अमेरिकेची मुळात निर्मिती कशी झाली हे समजून घेणं गरजेचं आहे. त्यांचे इथं युद्ध वगैरे, म्हणजे ती पण अगेन ब्रिटिश कॉलनीज होती एका पद्धतीची. त्यांची इथं झालंय कसं, ही वेगवेगळी राज्य एकत्रित आलीत, त्यांनी काहीतरी कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे, करार केलेला आहे, आणि त्याच्यातून युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका तयार झालेले आहे. आपल्या इथं भारत पहिल्यांदाच स्वतंत्र झालाय, नंतर राज्य 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 आलेले आहेत. त्यांचं असं आहे, आपलं असं आहे, वेगळी पद्धत आहे खूप. त्यांची इथं अध्यक्षीय प्रणाली आहे. राष्ट्राध्यक्ष जे आहेत ते महत्वाचे आहेत. राष्ट्राध्यक्षच सर्व कारभार करणार.
तोच राष्ट्राचा प्रमुख आहे आणि तोच सर्व कारभार चालवणार. आपल्या इथं संसदीय शासन प्रणाली आहे. म्हणजे आपल्या इथं संसदीय शासन प्रणाली म्हणजे काय? बेसिक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे कोणी अभ्यासक असतील किंवा जे बघतील आपला हे एपिसोड त्यांना मला हे सांगायला फार आवडेल, की आपण संसदीय शासन प्रणाली का स्वीकारली? तर आपल्याला उत्तरदायी सरकार हवं होतं. उत्तरदायी असलं पाहिजे. ते अकाउंटेबल असलं पाहिजे. ते आन्सरेबल असलं पाहिजे. आणि म्हणून आपल्या इथं ही पद्धत आहे, जी त्यांच्याकडे नाहीये. त्यांच्या इथं राष्ट्राध्यक्ष आणि त्याचं मंत्रिमंडळ जे कोणी असेल, ते निवडलेले मंत्री जे आहेत, किचन कॅबिनेट वगैरे ते म्हणतात त्याला. ते निवडलेले आहेत त्यांनी. हां, 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 हां. ते काय त्यांच्या इथून नाही, लोकांमधून निवडून आलेले नाहीये. तो त्यांना जे वाटतो ते तो घेतो. आणि दे आर नॉट ॲट ऑल रिस्पॉन्सिबल, दे आर नॉट ॲट ऑल अकाउंटेबल. दे आर अकाउंटेबल टू हुम? तर फक्त आणि फक्त राष्ट्राध्यक्ष. आपल्या इथं तसं नाही ना. आपल्या इथं उत्तरदायी सरकार आहे. प्रत्येक जण अकाउंटेबल आहे. प्रत्येक स्टेजवरती अकाउंटेबल आहे. आता जसं मगाशी ओंकार भाऊ म्हणाले, की माझ्या इथं रस्त्याचं काम चालू आहे. मला कुणाला विचारायचं हे कळायला पाहिजे ना. हो. तुम्हाला प्रश्न विचारायचा. का विचारायचा आहे? तू उत्तरदायी आहेस राजा. मी तुला वोट दिले. म्हणूनच हवंय ना हे. हो. बरोबर आहे का नाही? तर तसं हा सगळ्यात बेसिक ह्याच्यातला फरक आहे त्यांच्या ह्याच्यात आणि आपल्या ह्याच्यामध्ये. आणि अजून त्याच्या पलीकडे जर का बघायला गेलं तर असं आहे की त्यांना जे काही निर्णय घ्यायचे आहे ते त्यांच्या मर्जीने घेऊ शकतात. त्यांना जर का वाटलं तर ते रेटून नेऊ शकतात. अच्छा. आपल्या इथं नाही ना रेटता येत. संसद आहे, लोकसभा आहे, राज्यसभा आहे. दोघांनी होकार दिला तरी पण राष्ट्रपतींची सही शिल्लक आहे. बरोबर आहे. राष्ट्रपतींनी सही जरी केली तरी सुद्धा मी मगाशी जे मोठं वर्तुळ सांगितलं होतं त्या वर्तुळाच्या आत बसतंय का वर्तुळाच्या बाहेर चाललंय का दुसऱ्या कोणाच्या वर्तुळात घुसतंय हे बघायला न्यायसंस्था आहे. म्हणजे सगळं ते बरोबर चेक अँड बॅलन्स करून ठेवलेलं आहे मॅडम. अगदी व्यवस्थित छान अकाउंटेबल. आणि एवढे फिल्टर्स आहेत की सगळ्या अख्ख्या देशासाठीच योग्य असलेल्या गोष्टीच अल्टिमेटली एक्झिक्यूट होतील. त्याच्या आधी खूप फिल्टर्स मधनं जायला लागेल आणि ते सगळे फिल्टर्स याची खातरजमा करतील की या गोष्टी सगळ्या देशासाठी सुटेबल आहेत का, तरच गोष्ट होईल, नाहीतर नाही होणार. म्हणजे अरुणराज जाधवसाठी जे कोणतं लॉजिक लावेल किंवा जे काही लॉजिक लागलेलं असेल तेच लॉजिक देशातल्या प्रत्येक नागरिकासाठी लागणार आहे. इथं कोणाला काही वेगळं नाही, काय नाही, काय नाही. मग तिथं संसदेत बसलेले आपण किती जरी त्यांच्याविषयी काही जरी बोलत असलो तरी हे आपल्या लोकशाहीचं खरं तर मला फार असं छान गोष्ट वाटते. ते सगळ्यांसाठी समान गोष्ट बनवतात. आणि आपल्या प्रिॲम्बलमध्ये पण तेच दिलेलं आहे. म्हणजे ते पुस्तकामध्ये आहे बघा. खूप सारे मस्त शब्द वापरलेत त्यांनी. आम्ही भारताचे लोक, सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य. मग लगेच खाली न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, एकात्मता एवढे सगळे शब्द येतात. ही आपली फिलॉसॉफी, हे आपले आदर्श आहेत. आणि तिथपर्यंत जाण्यासाठी मग ते परत अकाउंटेबल असणं, आन्सरेबल असणं हा सगळ्यात मोठा फरक. बाकी पुस्तकामध्ये पुस्तकातलं सांगण्यासाठी आणि शिकवण्यासाठी खूप मुद्दे आहेत. पण मला मला भावतो काय आन्सरेबल असणं, अकाउंटेबल असणं हा सगळ्यात मोठा फरक आहे त्यांच्यात आणि आपल्यात. मला एवढा चांगला सोप्पा करून फरक कोणी नव्हता सांगितला. आहे ना? मला तो रिस्पॉन्सिबल असण्याचा मुद्दा फारच हो, पटतो हो, हो. की ते आपण अकाउंटेबल धरतो गव्हर्नमेंटला. हो. आणि आपण गेल्या एपिसोडमध्ये पण का लोकशाही समजणं गरजेचं आहे ज्यावेळेस विचारलं होतं ना, त्यावेळेस ही पण गायत्री पण अजिंक्य. अजिंक्य आणि गायत्री दोघांनी पण एक गोष्ट सांगितली होती की आपल्या स्वभावात ते उतरतं. आता आपण पण ही गोष्ट रिस्पॉन्सिबल धरतो. म्हणजे हे सरकारने का केलं नाही हा आपल्या डोक्यात प्रश्न पडतो, कारण आपल्याला माहिती आहे ही त्यांची जबाबदारी. बरोबर आहे. तर ते समजून घेणं पण याच्यासाठी महत्वाचं आहे, कारण आपल्याला माहिती आहे की ही त्यांची जबाबदारी आणि दे आर अकाउंटेबल, रिस्पॉन्सिबल फॉर इट. तुला तो एक किस्सा आठवतोय का? म्हणजे एक राष्ट्रीय लेवलचा एक नेता होता जो खूप बेकार ट्रोल झालेला इंडिया इज अ युनियन ऑफ स्टेट म्हणण्यासाठी. हां, हां, हां. तर ते का मला ट्रोल झालेला फक्त कळलं, पण तो का ट्रोल झालेला आता सरांच्या उत्तरामुळे कळलं. ऍक्च्युली ते मधल्या काळामध्ये चर्चा पण सुरू होती काय 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 ह्या सगळ्या मुद्द्यांवरून. एक समजून घेणं गरजेचं आहे आपल्या इथं की आम्ही मराठीमध्ये शिकवताना एक वाक्य बोलतो की भारत हा विनाशी राज्यांचा अविनाशी संघ आहे. अरे लोडेड आहे वाक्य. विनाशी राज्यांचा, राज्य जे आहे त्यांचा विनाश होऊ शकतो, पण त्याचा अविनाशी संघ आहे. देश आपल्याला म्हणल्यानंतर, भारत म्हणल्यानंतर जे डोळ्यासमोर दिसतं ना जो नकाशा, वो चेंज नहीं होने वाला. व्हॉट एव्हर यू डू, वो चेंज नहीं होने वाला. पण त्याच्यामध्ये राज्य म्हणल्यानंतर जे तुमच्या डोळ्यासमोर येतं ना ते कधीही कसंही चेंज होऊ शकतं.
मध्ये जे दिसतं ते चेंज होऊ शकतं. झालेच की. हो. तेलंगणा झालाच ना. हम्म. तर आंध्र प्रदेशपासून तेलंगणा वेगळा झाला ना. आंध्र प्रदेश म्हणल्यानंतर एक वेगळा आपल्यासमोर नकाशा यायचा. हो. तेलंगणा निघाला. अगोदर तिकडून ते छत्तीसगड, हो. उत्तराखंड, झारखंड हे सुद्धा निघालेच की बाहेर. हो, जम्मू काश्मीरचं पण मॅप वेगवेगळे झाले. आतला मॅप कधीही चेंज होऊ शकतो. बाहेर वो नाही चेंज होगा. पण ही राज्य पण कशी बनतात ते सांगा ना. म्हणजे आता तुम्ही तेलंगणाचं उदाहरण दिलं. बर पहिल्यांदा राज्य बनलं, वेगळं झालं ते आंध्र प्रदेश होतं आणि आता लास्ट राज्य वेगळं झालं ते सुद्धा आंध्र प्रदेशच होतं. हा त्याच्यातूनच निघालं बाहेर. ज्यावेळेस आपल्या इथं स्वातंत्र्य लढा चालू होता, स्वातंत्र्य चळवळ जी चालू होती, तर तेव्हा सायमन गो बॅक, अंग्रेज चले जाओ हा सगळ्यांसमोरचा समान धागा होता. म्हणजे वरपासून खालपर्यंत सगळं कुणीही अगदी छोट्यात छोटा जरी घेतला, म्हणजे अगदी शिरीष कुमारचं जरी आपण उदाहरण घेतलं तर तोही त्याच ध्येयाने झपटलेला होता. आणि अगदी जर का कोणी ज्येष्ठ नागरिक जर का त्यावेळेसचा कोणी असेल तर तोही त्याच ध्येयाने झपटलेला होता की भाई इनको यहाँ से भगार आहे. मग 15 ऑगस्ट 1947ला फायनली देश स्वतंत्र झालेला आहे. मग आता पुढं काय? इंग्रज होते तोपर्यंत आपण सगळे एकत्रितपणे सगळ्या गोष्टी केल्या. आता इंग्रज गेले. आता मग इथून पुढे प्रत्येकाच्या प्रादेशिक अस्मिता ज्या आहेत ते उफाळून आलेल्या आहेत. प्रादेशिक अस्मिता म्हणजे त्यातल्या त्यात भाषेनुसारची अस्मिता जास्त तेव्हापासूनची आहे. भाषा हम्म. भाषा भाषा हो. ह्यावरून मग भाषेनुसार राज्यांची निर्मिती व्हायला पाहिजे अशी मागणी झाली. म्हणजे अगोदर आपल्या इथं राज्यांचं विभाजन हे ए लिस्टमध्ये हे राज्य, बी लिस्टमध्ये हे राज्य, सी लिस्टमध्ये हे राज्य अशा पद्धतीचं होतं. पण मागणी व्हायला लागली मग भाषेनुसार राज्यांची निर्मिती करा. मग त्यावेळेस सरकारने एस के धर असे एक त्यावेळेस होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमली की बाबा अच्छा. भाषावर प्रांतरचना. तर ते म्हणले यार नाही होणार, भाषावर प्रांतरचना इज नॉट पॉसिबल. प्रशासकीय सोयीनुसार आपण करू शकतो, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कन्व्हिनियन्स ह्याच्यानुसार करता येईल, पण तसं नाही करता येणार. नाही दिलं, कारण की देश स्वतंत्र झालेला होता आणि देशाची एकता हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता आपल्यासमोर. म्हणजे भाषा या मुद्द्यावरून जरी ह्या सगळ्या गोष्टी जर का थोडं थोडं हो. सुरुवातीला बोट दिलं की मग ते हातच धरणार आहे ना, हो. तशा पद्धतीने. आणि मग एस के धर यांच्या अध्यक्षतेखाली पहिली कमिटी आली. मग समाधान नाही झालं. नाही असं कसं म्हणता, पाहिजेच. मग JVP कमिटी आली, म्हणजे जवाहरलाल नेहरू होते त्याच्यात, वल्लभभाई पटेल पण होते त्याच्यामध्ये. आणि मग ह्या कमिटीने पण सांगितलं यार भाषेनुसार नाही पॉसिबल. आता तुम्ही मजा बघा, JVP कमिटी, एस के धर याच काळामध्ये पाकिस्तानमध्ये तोपर्यंत जिनांचा मृत्यू पण झालेला आहे. तर ते बघा अजून स्ट्रगल करतायत हो. 75 वर्षानंतर पण. पण आपल्या देशाचं वैशिष्ट्य म्हणा किंवा ते आपले फोरफादर्स जे कोणी होते त्यावेळेचे सगळ्यांनी एकत्रितपणे डिफरन्सेस बाजूला ठेवून एकत्रितपणे जे काम केलं त्याच्यामुळं आपण आता चर्चा करतोय थर्ड लार्जेस्ट इकॉनॉमी, सेकंड लार्जेस्ट इकॉनॉमी, हे त्याच्यामुळं. मग JVP गेली. मग JVP गेल्यानंतर आंध्र प्रदेशमध्येच एक जण आंध्र प्रदेशसाठी पोट्टी श्रीरामलू म्हणून एक होते, ते उपोषणाला बसले, आम्हाला आंध्र प्रदेश पाहिजे म्हणून. आणि दुर्दैवाने त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला त्या उपोषणामध्ये. मग काय पब्लिक, मग गव्हर्नमेंट वॉज फोर्स टू क्रिएट फर्स्ट लिंग्विस्टिक स्टेट, दॅट वॉज आंध्र प्रदेश. गव्हर्नमेंट वॉज फोर्स्ड, म्हणजे नाविलाजाने त्यांना आंध्र प्रदेशची निर्मिती करावी लागली. तमिळ भाषिक मद्रासपासून आंध्र प्रदेश वेगळं झालं. मद्रास होतं त्यावेळेस, मग आंध्र प्रदेश वेगळं झालं तिकडं. मग आता एकाला दिलं म्हणल्यावर बाकीचे कसे, आता बाकीच्यांना पण पाहिजे, असं झालं. मग त्यावेळेस फजल अली कमिशन आलं. मग फजल अली कमिशन नंतर सगळ्या गोष्टी थोड्याशा स्ट्रीमलाईन झालेल्या आपल्याला दिसतात, की मग त्याने ते ABC वगैरे जे आहेत भाऊ, तुम्ही ते लिस्ट जी केलेली आहे ती बाजूला करा, राज्य आपल्या इथं निर्माण व्हायला पाहिजेत. मग त्याच्यानंतर मग महाराष्ट्राचं झालं, महाराष्ट्र, गुजरात, बॉम्बे होतं ते. मग गुजरात आलं, मग नागालँड आलं, मग हरियाणा आलं, मग हिमाचल प्रदेश आलं इकडे. मग हिमाचल प्रदेश आल्यानंतर इकडं मणिपूर आलं, त्रिपुरा आलं, मेघालय आलं, सिक्कीम आलं, सिक्कीम आल्यानंतर मग मिझोराम आलं, मग अरुणाचल आलं, मग गोवा आलं, मग छत्तीसगड आलं, मग तुमचं छत्तीसगड नंतर उत्तराखंड आलं, मग झारखंड आलं आणि सगळ्यात शेवटी मग हे आपलं TG तेलंगणा आलं. पण सगळं जर का तुम्ही बघितलं तर आता आपल्याला लगेच लक्षात येतं, भाषा लगेच क्लिक होते आपल्याला, भाषा लगेच क्लिक होते. त्यातल्या त्या छत्तीसगड, उत्तराखंड, झारखंड वगैरे जे आहे ते विकास ह्या मुद्द्यावरून तयार झालेले ते तेवढेच दिसत आहेत. विकास ह्या मुद्द्यावरून, जर कारण की भाषा जवळपास तीच जाणारी आहे. झारखंडमध्ये
आदिवासी समाज जास्त दिसतो आपल्याला एकूणच. हम्म, हम्म. पण भाषा हेच सूत्र राहिलेलं आहे कायमच, एकूण अस्मितेसाठीचं आणि आम्हाला सेपरेट पाहिजे वगैरे म्हणण्यासाठीचं. पण हम्म, हम्म. प्रत्येकाने इवन फजल अली ह्यांच्यानंतर जरी भाषेनुसार राज्यांची निर्मिती झालेली असली, त्याने ते मान्य केलेलं असलं, तरी सुद्धा त्यांनी एक स्पेसिफिकली पॉईंट तिथं मांडलेला होता, तो म्हणजे वन लँग्वेज वन स्टेट वॉज रिजेक्टेड. वन Was लँग्वेज rejected. वॉज रिजेक्टेड. नाही म्हणले, कसं काय करणार सर? आपल्या इथंच बघा ना किती होतील. हो, हो. उडी मारेपर्यंत मॅरेथॉन पळवली तरी पलीकडे दुसऱ्या राज्यात जाऊत आपण. अवघड होऊन जाईल सगळं. मग इथं तोच आहे मुद्दा. भाषा ह्याच्यानुसार जरी असलं, त्याच्यात आता ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कन्व्हिनियन्स पण आपल्याला दिसतोय. अस्मितांना सुद्धा गोंजारायचा प्रयत्न केलेला आहे. जास्तीत जास्त लोकांना म्हणजे जवळपास 100% अपेक्षा कधीच पूर्ण न होणार आहेत. कधी कसं शक्य आहे? पण जास्तीत जास्त पूर्ण करण्याचा कायमच त्या वेळेस जे सरकार असेल त्या सगळ्यांनी प्रयत्न केलेला आहे. हम्म. देशाच्या एकतेला आणि एकूण आपलं जे काही स्ट्रक्चर आहे त्याला धक्का न लावता. हम्म, हम्म. आता आपण देशाच्या ह्याच्यावरती बोललो ना की ज्यावेळेस ती संघसूची, राज्यसूची, ती कॉन्करंट समवर्ती सूची वगैरे बघतो, तर त्याच्यात डिव्हिजन दिलेत की हो हो शाळेतल्या पुस्तकात पण ती दिसेल, ती वेगवेगळे हे आहेत की कोणाची काय रिस्पॉन्सिबिलिटी आणि कोणी कशाकडे लक्ष द्यायचं, कुठलं डिपार्टमेंट कोणाकडे. पण आपण ते बऱ्याचदा बघतो ना की मग हे बऱ्याच कॉन्व्हर्सेशन्स मध्ये की ज्या पक्षाचं किंवा ज्या ह्यांचं सरकार केंद्रात बसलेलं असतं आणि त्याच ह्याचं जर राज्यातही त्यांचं सरकार असेल, तर ते राज्यांना फेवर केलं जातं किंवा त्यांना काय वेगळी वागणूक मिळते वगैरे वगैरे वगैरे. आणि मग त्याच पद्धतीनं जे केंद्रात बसणारे खासदार आहेत किंवा मग राज्यात बसणारे आमदार आहेत, त्यांच्याबद्दल पण त्या पद्धतीनं बोललं जातं. तर एकतर त्या डिव्हिजन बद्दल आपण बोललो की काय काय कशी कशी कामांचे डिव्हिजन झाले. कारण आपण जर दिल्ली वगैरे सारखी उदाहरण बघितलं तर पोलीस कुठे, केंद्राकडे का राज्याकडे वगैरे अशी जी काय हे आहे, तर ते डिव्हिजन कसं झालं आणि मग त्याच्याबद्दल थोडं बोलू शकलो तर. अ, सुरुवात त्याची इथं करतो. संसदीय शासन व्यवस्था आपल्या इथं आहे असं मी बोललो होतो. संसदीय शासन व्यवस्था म्हणजे पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट ह्याचं एक वैशिष्ट्य सांगतो. काय माहिती आहे का? गव्हर्नमेंट ऑफ इमॅच्युअर्स हे वैशिष्ट्य आहे. ठीक आहे. म्हणजे इमॅच्युअर लोकांची गव्हर्नमेंट असते ती. म्हणून ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल आता, की बाबा कशामुळे हे सगळं असं होतं, कोणाला तरी फेवर केलं जातं, कोणाला तरी फेवर नाही करत वगैरे वगैरे. दिस इज गव्हर्नमेंट ऑफ इमॅच्युअर्स हे वैशिष्ट्य आहे त्याचं. इमॅच्युअर असतात म्हणून ते तसं घडतं. आणि हां, म्हणजे खरंय म्हणजे. सोपी गोष्ट आहे ना. देश हा मोठा आहे. राष्ट्राची निर्मिती का झाली? मग ब्रिटिश कशासाठी आपल्याला हाकलून लावायचे होते? का? हम्म. आदर्श राष्ट्र बनायचंय. बरोबर आहे का नाही? आदर्श राष्ट्र बनायचंय का आपल्याला पक्ष मोठे करायचे आहेत? नाही. राष्ट्र मोठं करायचंय. मग राष्ट्र मोठं करत असताना मी जर का असं म्हटलं, की बाबा मी काहीतरी खाईन ते फक्त माझ्या पायाकडेच जाऊ दे, जर का म्हणलं माझा फक्त उजवाच पाय मोठा होऊ दे म्हणल्यावर हा बारीक होईल ना. असं नाही ना करता येत. शरीर किंवा इतर हे शरीर आहे. राष्ट्र पण एक शरीर आहे. सगळीकडे सगळ्या गोष्टी जाणं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मी ही अपेक्षा त्यांच्याकडून अजून का नाही करत आहे? कारण की इव्हॉल्विंग स्टेजमध्ये आपण हम्म. आहोत. भावनेच्या राजकारणामध्ये आपण अजून आहोत. म्हणजे मी शिकवताना असं बोलतो, की बाबा इंदिरा गांधी ज्यावेळेस पंतप्रधान होत्या तेव्हा पण बिजली, पाणी, मकानच होतं. आणि त्या जाऊन आता जवळपास 50 वर्ष म्हणजे 40 वर्ष प्लस होत आहेत. तर तिथे सुद्धा आपण बिजली, पाणी, मकान इथंच आहे. बरं का नाही? आणि लोकांचे पण प्रायोरिटी त्याच आहेत. लोकांना काय हवं आहे? हा पहिला मुद्दा आहे त्याच्यामध्ये. आणि मग सूचीकडे जर का आपण आलो, केंद्राचे विषय वेगळे केलेले आहेत. हम्म. केंद्राकडे जास्तीत जास्त सत्ता देण्याचा प्रयत्न आपल्या एकूण राज्यघटनेमध्ये केलेला आहे. हम्म. मग ते मोठ्या भावाचा रोल असल्यासारखंच आहे. उसके ऊपर ज्यादा रिस्पॉन्सिबिलिटी होता है. हम्म. आणि राज्य सूची जी आहे तिथे थोडे कमी विषय आहेत आणि समवर्ती सूची आहे ज्याच्यामध्ये दोघांनीही करणं अपेक्षित आहे. केंद्र आणि राज्य हम्म. दोघांनीही त्याच्यामध्ये निर्णय घेणं अपेक्षित आहे. केंद्राकडे काय काय विषय दिलेले आहेत? देशाचं संरक्षण, डिफेन्स, मिलिटरी ज्याला आपण म्हणतो. म्हणजे मूव्हीजमध्ये दाखवतात ते सोडून द्या, पोलीस कुठेही गेला वगैरे ते वो मिलिटरी बरोबर आहे का नाही? ते मिलिटरी आहे त्याच्या तिथे. मग बँकिंग केंद्राकडे दिलेला विषय, ज्याच्यासाठी संपूर्ण देशभर समानतेचं धोरण असणं अपेक्षित आहे. हम्म. कुठेही कमी नको आणि कुठेही जास्त नको. बरोबर. जिथं समानतेचं धोरण असणं अपेक्षित आहे असे विषय केंद्राकडे आहेत. टपाल खातं केंद्राकडे आहे.
अणुऊर्जासारखा विषय विषय केंद्राकडे दिलेला आहे. हम्म. राज्य सूचीमध्ये काय आहे, लोकल लेवलवरती तुमच्यासाठी काय काय महत्त्वाचे विषय आहेत. जसं की लॉ अँड ऑर्डर, पोलीस हम्म. पोलीस हा जो विषय आहे हा तिथला विषय आहे. मग तो तिथं त्यांनी सोडवायचा आहे. आणि मग परत आपलं युनिफॉर्म सिव्हिल कोडसाठी समान नागरी कायदा वगैरे जर का आलं तर ते राज्य सूचीमध्ये येणाऱ्या गोष्ट आहे. ते हम्म. राज्य सूचीमध्ये येणारी गोष्ट आहे. पुढे आपलं जर का समवर्ती सूची जर का बघितलं, मग समवर्ती सूचीमध्ये दोघांनी त्याच्याविषयी कायदे करणं अपेक्षित, दोघंही करू शकतात. हो. बरं, दोघंही करू शकतात म्हणून त्याला समवर्ती सूची असं म्हणलेलं आहे. पण तिथं सुद्धा मजा अशी आहे, जर का दोघांनी बनवलेलं असेल तरी सुद्धा केंद्राचं श्रेष्ठ ठरतं. ओके. म्हणजे जास्तीत जास्त पॉवर किंवा जास्तीत जास्त ताकद जी आहे ती केंद्राकडेच देण्याचा प्रयत्न आपल्या इथं झालेला दिसून येतोय. राज्य आहेत, त्यांचं स्वतःचं स्फिअर आहे, त्यांना हम्म. ऑटोनॉमी आहे. पण तरीही असे प्रसंग येतातच की ज्यावेळेस केंद्र जे आहे ते तिथं हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करतं, त्या विषयांमध्ये हात घालण्याचा प्रयत्न करतं. पण सूची हा मुळात तो फेडरेशन जी आहे त्या फेडरेशनचा पार्ट आहे, म्हणून त्या सूची आणि सूची असणं हेच बेसिकली वैशिष्ट्य आहे. आपल्या इथं फेडरेशन आहे याचं, सूची जे आहेत लिस्ट, हम्म. बरोबर. ते वैशिष्ट्य आहे की आपण फेडरेशन आहे आपल्या इथं किंवा फेडरलिझम आहे. हम्म. हम्म. डिस्ट्रीब्युशन आहे ना, डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर. म्हणजे हे तर आता समजलं की कसं त्या वेगवेगळ्या लिस्ट आहेत आणि त्या लिस्टमध्ये सांगितलं की तुमची काय जबाबदारी, तुमची तुमची काय काय जबाबदारी आणि जबाबदारी दोघांनी मिळून कशाची जबाबदारी घ्यायची. कशाची घ्यायची. आता पण एक अशी सिच्युएशन असते ज्यावेळेस एक्सेप्शन म्हणून केंद्राला परवानगी दिली जाते स्टेट मॅटर्समध्ये इंटरव्हीन करण्याची, ते म्हणजे इमर्जन्सीचा टाइम. इमर्जन्सी पण आहे आणि इतरही अजून गोष्टी आहेत की ज्या वेळेस केंद्र जे आहे ते राज्य सूचीतल्या विषयांमध्ये हस्तक्षेप करतं. म्हणजे आपल्या ओके. इथं संसदीय शासन पद्धती, लोकसभा आहे, राज्यसभा आहे, राष्ट्रपती महोदय आहेत, संसदेचा भाग आहेत. प्रत्येकाची लोकसभा जी आहे, लोकसभेमध्ये असलेले मेंबर हे त्या मतदारसंघाला रिप्रेझेंट करतात किंवा भारतीय जनतेला रिप्रेझेंट करतात. हम्म. लोकसभेतले मेंबर, हम्म. राज्यसभेतले मेंबर हे राज्याला रिप्रेझेंट करतात. हे सोपी गोष्ट आहे त्याच्यातली. मग जर का राज्यसभेने जर का ठराव संमत केला की केंद्र किंवा संसद हे राज्य सूचीमध्ये हस्तक्षेप करू शकतं, तर केंद्र राज्य सूचीत हस्तक्षेप करणार आहे. राज्यसभेने जर का ठराव संमत केला राज्यसभेने, हम्म. तर ते हस्तक्षेप करणार आहेत. दुसरा तुम्ही म्हणलात ती इमर्जन्सी, त्याच्यात पण दोन प्रकार आहेत. परत राष्ट्रीय आणीबाणी जर का असेल 352 कलम 352, तर जी युद्धाच्या वेळेस लावली हा. जाते, पाकिस्तान युद्धाच्या वेळेस लावली होती, तर त्यावेळेस सुद्धा ते हस्तक्षेप करू शकतात. दोन. हम्म. परत राष्ट्रपती राजवट जरी लागली 356 वाली, तरी सुद्धा ते हस्तक्षेप करू शकतात. 3 झाले. क्रमांक 4, 2 किंवा अधिक राज्यांनी जर का मागणी केली, 2 किंवा अधिक राज्यांनी जर का मागणी केली की राज्य सूचीतल्या विषयावरती आमच्यासाठी कायदा करा म्हणून, राज्य सूचीतल्या विषयावरती आमच्यासाठी कायदा करा, तर त्यावेळेस सुद्धा ते हस्तक्षेप करू शकतात, त्या विषयावरती कायदा करतात. म्हणजे काय, ह्या राज्याने त्यांची पॉवर सरेंडर केली. हा. राज्याने काय केलं, पॉवर सरेंडर करून टाकली केंद्राला, मग त्यांनी त्यांच्यासाठी कायदा बनवला. पण इथं मजा अशी आहे, ज्यांनी ही रिक्वेस्ट केली होती फक्त त्यांच्या पुरतंच येते, अच्छा, ऑल ओव्हर सगळ्यांपुरतं सगळ्यांना नाही. नाही लागू होत. हम्म. पण आंतरराष्ट्रीय कायद्याची अंमलबजावणी करायची, आंतरराष्ट्रीय आपण काहीतरी करार केलेला आहे वगैरे वगैरे, तेव्हा सुद्धा ते हस्तक्षेप करू शकतात. फक्त इमर्जन्सी नाही आहे. विषय लय खोल आहे. जास्तीत जास्त केंद्राकडे कसं होईल ह्याच पद्धतीच्या सगळ्या गोष्टी आहेत. हम्म. केंद्राचा रोल फार मोठा आहे, प्रत्येक वेळेस केंद्राचा रोल मोठा आहे. उसको बायपास करके जा ही नाही सकते. म्हणजे ते थोडक्यात तुम्ही जे सुरुवातीला उदाहरण दिलं तसंच झालं ना, काय? की बाबा म्हणतात की नाही नाही हो, हो. आमच्याकडे सगळं ह्यांनी डिसिजन घेऊ दे, घेऊ दे. तुम्हाला वाटेल ते करा बुवा. हो, 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 आणि मग हो. वाटेल ते केल्यावर असे डोळे हे डोळे करतात, मग बास, आपण वाटेल ते बास, करूच बास. शकत नाही. हे अगदी भारी होतं. असंच, अगदी असंच. जरी सूची दिलेली असली तरी सुद्धा बिग ब्रदर इज ऑलवेज वॉचिंग यू. वो उसको बायपास नहीं कर सकते, कुछ भी करो. मग ते कायमच तुम्ही बघा, ते त्यांचा जास्तीत जास्त प्रयत्न जो आहे तो तिथं कसं आपल्याला एंट्री मिळेल ह्याच्यासाठी. लोकपालच्या वेळेस वाद झाला होता बघा हा. हम्म. म्हणजे 2 किंवा अधिक राज्यांच्या संमतीने करायचं का आंतरराष्ट्रीय कराराच्या अंमलबजावणीसाठी करायचं, विषय राज्य सूचित येत होता. हम्म. मग 252 की 253 कॉन्फ्लिक्ट क्रिएट झालेला होता. तो काय करायचं, नेमकं कशा पद्धतीने जायचं पुढं आपण, की बाबा असं जायचं, तसं जायचं, असं जायचं, तसं जायचं, हे होत राहतं आपल्या इथं.
पण मजा येते ह्या सगळ्याच्या वेळेस हे सगळं चालू असतं ना मॅडम. मगाशी तुम्ही दिल्लीचा सुद्धा विषय काढला, विषय दिल्लीचा वगैरे. आता दिल्लीमध्ये विधानसभा आहे. हे रिसेंटमध्ये घडलेल्या गोष्टी आहेत. दिल्लीमध्ये विधानसभा आहे. पण मुळात दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे. आपण सगळे जर का केंद्रशासित प्रदेश बघितले, तर दिल्ली हा देशाची राजधानी म्हणून केंद्रशासित प्रदेश आहे. हो. बरोबर आहे. पण पॉंडिचेरी घ्या किंवा लक्षद्वीप घ्या, अंदमान निकोबार घ्या, ह्यांची इथं वेगळं कल्चर आहे, डिस्टिंक्ट कल्चर आहे म्हणून ते केंद्रशासित प्रदेश आहेत. हो. किंवा तुम्ही तसं जर का चंदीगड जो आहे तो वाद आहे त्या दोघांमध्ये. हरियाणा, पंजाब ह्यांचा वाद आहे म्हणून तो केंद्रशासित प्रदेश असल्याचं आपल्याला दिसतं. त्यातल्या त्यात पॉंडिचेरी आणि दिल्ली ह्या दोघांनाच विधानसभा असण्याला त्यांनी परमिशन दिलेली आहे. संसदेने ते त्या संदर्भात केलेले आहेत तरतुदी. मग इथं आता असं दिसतंय की त्यांना सर्वच्या सर्व अधिकार नाही दिलेले. मध्ये चर्चा चालू होती बघा, सेवा विधेयक, दिल्ली सेवा विधेयक वगैरे जे आहे, त्यांची ट्रान्सफर कोण करणार, काय करणार वगैरे. मग कधी 2 जजेस बसले, कधी 3 जजेस बसले. तो वाद चालूच राहतो त्यांच्यामध्ये. तो कॉन्फ्लिक्ट आहे. तो होतच राहणार आहे. होत राहणार आहे. त्याच्यावरती असं सोल्युशन नाही. जर सपोज 5 जजेसच्या बेंचनी काहीतरी त्याच्या संदर्भात निकाल दिला तर 7 जण बसणार आहेत. 7 जण बसले तर मग ते 9 जण बसणार आहेत. ते जोपर्यंत फुल प्रूफ होत नाही आणि त्यांचं आणि ह्यांचं दोघांचंही समाधान होत नाही. दोघांचं समाधान होणं फार गरजेचं आहे. एकाचं समाधान होऊन नाही चालणार. आपण म्हणतोय ना ते सगळ्यांनाच काही ना काहीतरी मिळालं पाहिजे. समान जरी नसलं तरी काही ना काहीतरी विन विन सिच्युएशन यायला पाहिजे. जोपर्यंत ते परत त्याच्याच वरती येतं. म्हणजे जोपर्यंत सगळ्या देशाचा त्याच्यात फायदा नाही आणि सगळ्यांना सरसकट ते लागू होऊ शकत नाही, तोपर्यंत ते नाही होणार. सरसकट म्हणण्यापेक्षा जिथं जिथं त्यांना विधानसभा आणायची आहे केंद्रशासित प्रदेशामध्ये, जिथं जिथं त्या सगळ्यांसाठी ते लागू होऊ शकते अशी ही गोष्ट आहे. किंवा प्रत्येकासाठी वेगळंही करू शकतात. म्हणजे ते त्यांच्यावरती आहे. आणि दिल्ली तसं सेन्सिटिव्ह विषय आहे. तर बरोबर. एकूणच जर का बघायला गेलं तर देशाची राजधानी आहे. मग देशाची राजधानीमध्ये सतत कोणी ना कोणी फॉरेनर्स, कोणी कोणी डेलिगेट्स वगैरे 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 सगळे काही येतच असतात. म्हणून कदाचित त्यांचा तो कॉन्फ्लिक्ट असू शकतो किंवा राजकारण सुद्धा असू शकतं. आपण आता ते इथं बसून नाही सांगू शकत किंवा पेपरमधल्या बातम्यांवरून त्याच्याविषयी मत नाही व्यक्त करता येणार. तिथं जे आहे तेच चांगल्या पद्धतीने सांगू शकतील. एक्झॅक्ट दिक्कत काय आहे. पण म्हणजे ही प्रॉपर फेडरल सिस्टीम पण नाहीये, आपले प्रॉपर युनिटरी सिस्टीम पण नाहीये, असं काहीतरी मधलंच केलेलं आहे आपण. क्वासी फेडरल म्हणू शकतो आपण त्याला. क्वासी फेडरल म्हणजे जवळपास तिकडच जाणारी, म्हणजे पण केंद्रशासितच म्हणतोय सॉरी, केंद्राकडेच येणारी आपली सिस्टीम आहे. म्हणजे टीका पण होताना तशीच होते. फेडरल जरी आपण म्हणत असलो तरी सुद्धा केंद्राकडेच येणाऱ्या जास्त गोष्टी, केंद्राकडे जास्तीत जास्त पॉवर कशा असतील तेच बघितलेले आहे आपण. आणि विषयांच्या एकूण संख्येवरून पण लक्षात येते ना. हो, जे महत्त्वाचे सगळे विषय आहेत ते हा, ते केंद्राच्याच त्यांच्याकडेच आहे. याच्यात आणि आहेत. बेसिकली तसंच असं, म्हणजे आता आपण उदाहरण या ठिकाणी घेऊत ना, सपोज महाराष्ट्र राज्य आहे, महाराष्ट्राकडे डिफेन्स विषय दिलाय. महाराष्ट्राकडे डिफेन्स विषय आहे. मग आता गुजरातचं कसं बघेल तो, कर्नाटकचं कसं बघेल, त्या ओरिसाचं कसं करेल, वेस्ट बेंगॉलचं कसं करेल. आणि प्रत्येक ठिकाणी समान धोरण असणं पण अपेक्षित आहे ना. डिफेन्स सारखा विषय घ्या किंवा केंद्राने योजना आणली, कोणती आणली, जनधन अकाउंट सारखी. मग ती राबवण्यासाठी संपूर्ण देशभर बँकिंगचं जाळं असणं अपेक्षित आहे की जिथे समान पद्धतीने राबवता येऊ शकेल असं. हे असे विषय ते त्यांच्याकडेच दिलेले आहेत बेसिकली. आणि त्याच्यातून आपल्याला साध्य काय करायचं आहे, अल्टिमेटली मी ते नेहमी सांगत असतो, आदर्श राष्ट्र हेच आपल्याला साध्य करायचं आहे. हे सगळं कशासाठी, बायफर्गेशन, मला सगळं पाहिजे म्हणून नाही आहे ते बायफर्गेशन. अल्टिमेट गोल काय आपल्याला अचीव करायचं आहे, आदर्श राष्ट्र, मदर ऑफ डेमोक्रेसी. हे मदर ऑफ डेमोक्रेसी आज ज्यावेळेस आपण म्हणतोय, मग ते सगळं कॅपिटलमध्ये कसं लिहिता येईल आपल्याला मोठ्या अक्षरात अजून, हे सगळं प्रयत्न त्याच्यासाठी चालू आहे. हा का लिहायचं पण? मजा त्याच्यामध्ये अशी आहे की मग सगळे देश आपल्याकडे येतील ना. आजूबाजूचे घ्या, आफ्रिकन घ्या, लॅटिन घ्या, बाई तुमच्या इथं चांगलं मॉडेल आहे, आम्हाला ते करायचं आहे. बाई फक्त UPI सिस्टीमच का फ्रान्सने घ्यावी आपल्याकडून. UPI सिस्टीम काल परवा हो. जसं झालं त्याने, तेच का घ्यावं. त्याच्याहीपेक्षा अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत बाबा ज्या घेता येऊ शकतील. मग हे इव्हॉल्व जसं जसं आपलं स्टेप बाय स्टेप पुढं जाईल, लोकांनाही कळेल लोकशाही एक्झॅक्टली काय आहे, नागरिकशास्त्र एक्झॅक्टली काय आहे. सगळ्या गोष्टी त्यांना समजायला लागतील. आणि नुसत्या समजायला नाही, ते इम्प्लिमेंट पण ज्यावेळेस करायला लागतील, मग ते रोल मॉडेल होईल ना आपलं भारी भारी असं. मग आपण ते आपल्याला ड्रोन पाठवतील, आपण त्यांना लोकशाही पाठवतो. क्या बात, क्या बात. ऐसा होना मागताय. मग आता आपण हे डेमोक्रेसी वगैरे बोललो, पण आता आपल्यामध्ये पण इंटरनल कॉन्फ्लिक्ट्स आहेतच की. म्हणजे आता अशी खूप होतं ना की काही राज्यांना खूप जास्ती फेवर केलं जातं,
काही राज्यांना नाही फेवर केलं जात. सगळी टॅक्स कलेक्शन आमच्याकडनं होतं. सबसिडी सगळ्या वेगळ्या राज्यांना जातात. मग हे भांडण जर होणार असेल, तर मग फेडरल आणि स्टेट ह्या सगळ्या रचनेमध्ये काय करायचं? हे घरातलं भांडण असल्यासारखंच आहे. म्हणजे वाटणीची भांडणं बघितलीत का तुम्ही? जुन्या पिक्चरमध्ये मला माझं वेगळं पाहिजे वगैरे, वगैरे अशा पद्धतीचं. अगदी तसंच आहे हे. आता आपण मुळामध्ये आपली पद्धतच जी आहे ही कशी आहे? देश एकत्र आहे. राज्य नंतर आलेली आहेत प्रत्येकाने. आता झालं काय, अगोदरच्या काही वर्षापूर्वीपर्यंत म्हणजे जी-एस-टीच्या अगोदरचा काळ आणि जी-एस-टीच्या नंतरचा काळ ह्याच्याविषयी स्पेसिफिक बोलताना. तर जी-एस-टी जसा आलेला आहे, राज्यांकडे अगोदर त्यांची स्वतःची पॉवर होती की ते स्वतःचा पैसा जनरेट करू शकत होते किंवा उभा करू शकत होते. सेल्स टॅक्स सारखं त्यांच्याकडे आयुध होतं किंवा त्या माध्यमातून ते पैसे जे आहे ते उभे करू शकत होते. पण आता जी-एस-टी आलाय. बरोबर आहे. मग जी-एस-टी आल्यामुळं झालंय काय, पॉवर सरेंडर झाल्यासारखी झालेली आहे. पैसा पहिला केंद्राकडे गोळा होतो. मग केंद्राकडे गोळा झाल्यानंतर मग तो सगळीकडे डिस्ट्रीब्यूट होणार आहे. मग राज्य आता काही म्हणताना असं दिसतंय की आमचा वाटा आम्हाला मिळाला पाहिजे. आता के इथं वाटा मिळाला पाहिजे जो आहे तो वाटा मिळतो लोकसंख्येच्या प्रमाणात. लोकसंख्या तुमच्या इथं किती आहे, काय आहे ते. ओके. आणि हे ठरवते कोण? फायनान्स कमिशन ठरवते. आणि फायनान्स कमिशनला अगेन इन्स्ट्रक्शन्स कोण देते? तर केंद्र देते. कसं जायचंय, काय जायचंय, किती द्यायचंय आणि काय द्यायचंय. आणि म्हणून ते सध्या आपण बघितलं तर जनरली साऊथचे राज्य आहेत ते जास्त असं म्हणताना दिसतात की बाबा आम्ही इतका सारा टॅक्स तुम्हाला देतोय तर आम्हाला रिटर्नमध्ये त्याच्यातून फार कमी मिळतंय असं त्यांचा त्याच्यातला आक्षेप आहे. आरोप आहे, आक्षेप आहे म्हणलं तरी सुद्धा चालेल. मग आता ह्याच्यावरती सोल्युशन निघेल हळू-हळू. डिस्कशन हेच त्याच्यावरती सगळ्यात चांगलं उत्तर आहे आजच्या दिवशी तरी. पण अन्यायाची भावना काय येतीये त्यांच्यामध्ये? तर यूपी आणि बिहार या दोघांची एकत्रितपणे लोकसंख्या हे सगळे साऊथचे राज्य जे आहेत त्यांच्या सोबतीची लोकसंख्या आहे त्यांची. लोकसंख्या तुफान आहे हं. त्यांची. पण एकूण लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांना जे काही मिळतंय ते तसं कमीच मिळतंय असं परत त्यांचं म्हणणं आहे. पैसा कोणाकडे गोळा झाला? केंद्राकडे गोळा झाला. नाऊ केंद्र जे आहे ते ठरवणार आहे कुणाला किती पैसे द्यायचेत, काय द्यायचेत फिनान्स कमिशनच्या माध्यमातून. मग हे लोकसंख्या त्यांची जास्त आहे. त्यांना अमाउंट जरी जास्त असली, तरी सुद्धा एकूण लोकसंख्येशी तुलना करता परत ते म्हणतात आम्हाला कमीच मिळतंय म्हणून. आणि साऊथवाल्यांचा बेसिक इश्यू असा आहे की त्यांनी 80s नंतर जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे. त्यांची इथली एकूण हेल्थ सिस्टम घ्या, त्यांच्या इथलं इन्फ्रास्ट्रक्चर घ्या किंवा त्यांची इथली एज्युकेशन सिस्टीम घ्या. ह्या सगळ्या ह्याच्यावरती त्यांनी काम केलेलं आहे. पॉप्युलेशन कंट्रोल करणं घ्या. खूप काम केलेलं आहे त्यांनी त्याच्यावरती आणि म्हणून त्यांची लोकसंख्या जी आहे ती कमी आहे आणि मग वाटा जो आहे तो त्यांच्याकडे कमी येताना दिसतोय. मग ते परत म्हणतात मग आम्ही लोकसंख्येचे सगळे एवढे मेजर्स राबवले मग आमचं चुकलं का? पण हे जे मेजर्स आहेत म्हणजे हां. आता लोकसंख्या हे जर मेजर ठेवलं, केंद्र जे काही रिसोर्सेस अलॉट करतं हां, हां, हां. राज्यांना, कारण केंद्राची जबाबदारी आहे जे काही रिसोर्सेस पैसे कलेक्ट करतात हो. ते डिस्ट्रीब्यूट करणं. तर ते मेजर्स बदलण्याचा पण अधिकार केंद्राकडेच आहेत का? केंद्रच सांगणार आहे फिनान्स कमिशनला कसं करायचं आणि काय करायचं. हम्म. आता नवीन वित्त आयोग येईल बघा काही दिवसांनी. अरविंद पांगडिया नुकतंच त्यांचं नाव त्याच्यासाठी आलेलं आहे. अरविंद पांगडिया पुढच्या वित्त आयोगासाठी असतील. केंद्र सांगणार त्यांना की बाबा क्या है, क्या नहीं है. कसं हम्म. करायचं आणि काय करायचंय. आणि अल्टिमेटली आता आपण जर का बघितलं साऊथचे राज्य विकसित आहेत का? तर ह्याचं उत्तर कोणीही होच मध्ये देणार आहे. हम्म. आणि ते विकसित आहे का वरती नॉर्थकडे? तर ह्याचं उत्तर प्रत्येकजण नाहीच देणार आहे. मग त्याला मूळ प्रवाहामध्ये आणण्यासाठी सगळ्यांबरोबर आणण्यासाठी त्याला जास्त पुश करावं लागतंय. आणि पुश जो आहे तो पुश हा पैशाचा आहे. त्याला प्रेमाच्या गप्पा मारून काय फायदा आहे? काहीच फायदा नाही त्याला. होईल तुझं होईल. हां, होईल. तीत नाही. पैसे लागतात बेसिकली आणि त्यांच्या इथं गडबड झाली अशी की अ, लोकसंख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे. लिटरसी जी आहे ती कमी आहे. हम्म. यूपी, बिहारच्या शाळा ज्या आहेत त्या शाळांची आणि साऊथकडच्या शाळांची जर का तुलना केली तर प्रचंड मोठ्या प्रमाणात तफावत आहे. इलेक्ट्रिसिटीची अवेलेबिलिटी घ्या, लॅपटॉप, कॉम्प्युटर्स ह्याची अवेलेबिलिटी घ्या, एकूण टेक्नॉलॉजीचा वापर करणं घ्या. या सगळ्या ह्याच्यामध्ये ते अजून फार मागे आहेत. म्हणजे पेपरला पानभर जाहिराती जरी देत असले ते तिथले गव्हर्नमेंट, तरी सुद्धा रिॲलिटी ही फार वेगळी आहे. फार वेगळी आहे. ते नाकारणार कसं? नाही नाकारू शकत आणि त्यातल्या त्यात त्यांचा काही पट्टा सधन आहे का? तर हो, काही पट्टा सधन आहे. पण काही जो आहे तो अपवाद असतो. त्याला आपण सरसकट नाही बोलता येणार आणि म्हणून ते तसं होते साऊथवाले, की बाबा हम लोगों को कम मिल रहा वगैरे, कमी मिळतंय.
असं त्यांचा त्याच्यावरती आक्षेप आहे. पण ते मिळवतायत सुरुवातीला जास्त, हेही तितकंच खरं आहे. हम्म. मिळवतायत आणि ते त्यांनी कष्टाने मिळवलेलं आहे. हम्म. म्हणजे मी ते काल परवाच वाचलं होतं की अ, कुठले ते रॉक फेलर वगैरे काहीतरी, असंच काहीतरी 1929 जे आहे तेव्हापासून केरळने आहे ना त्यांच्या इथं त्यांच्याबरोबर करार करून चांगले मेजर्स त्यांची इथं राबवायला सुरुवात केली होती हेल्थसाठीचे. 1929 इंग्रज असतानाच त्यांनी बाहेरच्या कुठल्या तरी एका इन्स्टिट्यूट बरोबर करार करून किंवा त्यांना सोबत घेऊन त्यांनी सुरुवात केलं हो. होतं. म्हणजे ते तिथपासून आहे. हो. सुरुवात त्याची खूप आधीपासून केली. हम्म. आपल्या इथंही होईल हळूहळू. सगळे पुढे जातील. सगळे पुढे जातील. हळूहळू जातील. इव्होल्युशन आहे. असं केलं की मग ते गडबड होते. उद्या काय ते टेन्शन येतं. जर का असं झटपण झालं तर उद्या काय करायचं ह्याचं टेन्शन येतं. सो हळू. हळूहळू जाऊ. हळूहळू गेलं की युटर्न नसतो ना, हो. सस्टेनेबल असतं ते. हो. हे गडबडीत झालं की मग टेन्शन येतं. मला मग ते ॲनिमल फार्मच आठवतं. उद्या काय? हो. हो. उद्या काय? नाही कळत. म्हणून हे जे आहे ते खूप छान आहे आणि सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे. सगळ्यांनी जर का समजून घेतलं नाही प्रत्येक गोष्ट, खूप मजा येणार आहे. मग सगळ्यांना काय घडते आजूबाजूला ते दिसायला लागेल, ते समजायला लागेल. संसदेची अधिवेशनं जी आहेत ती आवडायला लागतील. हम्म. आता बघा ना, सोपं जर का वॉकआउट केलं तर आपल्या इथं सध्या त्याला लगेच ट्रोल करतात. अरे ते हो. त्यांचं टूल आहे, तिथं संसदेतलं टूल आहे ते. हो. निषेध व्यक्त करण्याचं ते डेमोक्रेटिक टूल आहे. हो. पण आता झालंय असं माहिती आहे का गडबड. पडणे का कुछ नाही आहे किंवा माहिती करून घ्यायचं काहीच नाही आणि मग हे हे असं सगळं गडबड होत चालली आहे. हो. हो. पण बदलेल. मी प्रचंड आशावादी आहे. काय माहिती आहे का आवर? आशावादी आहे प्रचंड. गोष्टी बदलतील म्हणून हळू काय ना बदलतील. वा वा वा. मला वाटतं हा आशावाद खूप छान आहे आणि हां, त्याच एंडवर हा आपण आजचा एपिसोड पण हां. संपवू शकतो की येस. लोकशाहीबद्दल आशावादी चित्र आहे हो. आणि कारण आपण सगळे त्याचा भाग आहोत. हो. आपण जर त्याच्याबद्दल पॉझिटिव्हली एक आशावाद दाखवून जर त्या सगळ्याकडे नाही बघितलं आणि त्या एका प्रेमापोटी नाही बघितलं तर आपणच आपलं आयुष्य मला वाटतं अवघड करून टाकू. आणि तर माझ्या मते हा नुसता आशावाद नाही, हा अभ्यासपूर्ण आशावाद आहे. अभ्यास. म्हणजे भाबडा आशावाद नाहीये, हा प्रॉपर अभ्यासपूर्ण आशावाद आहे आणि तो पुढे नेण्यासाठी आपल्याला नागरिक शास्त्रामध्ये काम करायचंय ओंकार. घटनाकारांनी आहे ना सगळ्या तरतुदी करून ठेवल्यात मॅडम. म्हणजे ते घटना डॉक्टर राजेंद्र प्रसाद अध्यक्ष असू द्या त्या घटना समितीचे, मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू द्या किंवा कायदा निर्मिती करत असताना बसणारे जे. मावळणकर असू द्या किंवा एकूण सगळे सदस्य असू द्या, ह्या सगळ्यांनी तेव्हाचे पण सगळे ना आजचे पण सगळे ह्या सगळ्यांसाठी तरतुदी करून ठेवलेल्या आहेत. हम्म. तेव्हाचे पण सगळे, आजच्या दिवशीचे पण सगळे, ह्या सगळ्यांसाठी त्यांनी तरतुदी करून ठेवल्यात. त्यांनी 2-3 वर्ष तिथं म्हणजे प्रत्येक कलमावरती चर्चा केलेली आहे. डिबेट झालेले आहेत. बरोबर आहे का नाही? प्रत्येक शब्दावरून डिबेट झालेले आहेत. हा शब्द असा असायला पाहिजे, तसा असायला पाहिजे, पुढे जाऊन असं होईल, तसं होईल. ह्या सगळ्या शक्यता ज्या आहेत त्या विचारात घेऊन त्यांनी ते सर्व केलेले आहे. मग आपण आशावादी असलंच पाहिजे. त्यांनी तेव्हा एवढा आशावाद दाखवला आहे आजच्या पिढीसाठी, आपल्या पुढच्या पिढीसाठी त्यांनी आशावाद दाखवला, तर आपण पण आशावादी असलं पाहिजे. गोष्टी बदलणार आहेत आणि बदललेत की. हो. आपण एवढं बिनधास्तपणे गप्पा मारतोय, हे अगोदर शक्य होतं का? किंवा कुणाला समजलं असतं का? झेपलं असतं का? ॲटलिस्ट नागरिकशास्त्र विषय तरी आहे. आहे तरी. नाहीतर बाकीचे शेजारचा आपल्यासोबत जन्माला आलेला झगडतोय ना, प्रचंड झगडतोय. म्हणून त्याच्याबरोबर तुलना पण करावी नाही वाटत. आपण उदाहरणात पण त्याला घ्यायला नाही पाहिजे. नाहीच. हो. करेंगे तो उसके साथ, USA के साथ डायरेक्ट. असं. येस. येस. थँक्यू सो मच अरुण थँक्यू. सर, तुम्ही आलात. थँक्यू. परत भेटूयात आपण नागरिकशास्त्रावरती. नक्की. फार मजा आली. आपण हां. परत म्हणजे हक्काची जी माणसं असतात ना, त्यांना आपण परत बोलवतो. आता हां. तुम्हाला माहिती आहे की आपल्याला अरुण सर परत दिसणार आहेत नागरिकशास्त्रावरती. थँक्यू सो मच. तुम्ही हा एपिसोड पाहिलात. YouTubeवर बघताय तर प्लीज सबस्क्राईब करा. खूप प्रामाणिकपणे नवीन हा प्रयत्न करून बघतो आहोत नागरिकशास्त्र समजून घेण्याचा. म्हणजे आम्ही सुद्धा घेतलेली ही खूप मोठी रिस्क आहे. आम्हाला लोकं अजूनही म्हणतात की हे का करताय? पण आमचा विश्वास आहे की आम्हाला हे आवडतं आहे आणि त्या आशावाद जो आता अरुण सरांनी दिला, तो आशावाद घेऊनच आम्ही हे सगळं करतो आहोत की आपल्याला हे आवडतं आहे आणि आपल्यासाठी हे खूप महत्त्वाचं समजून घेण्यासाठी आहे. आपल्यासाठी खूप जास्त रिलेव्हंट आहे आणि म्हणून हे करायचं आहे. तर त्या खूप स्वार्थापोटी करतोय की आम्हाला जास्त याच्याबद्दल समजून घ्यायचंय. तर त्यासाठीचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे प्लीज
चॅनल बघा. काही सूचना असतील, काही सजेशन्स असतील तर त्या नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा, कारण आम्ही डेमोक्रॅटिक आहोत. तर येस, थँक्यू सो मच.